अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी आज म्हणतात, हा संदेश योगायोग नाही. अनेक दिवसांपासून तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, तुझ्या डोळ्यात जी वेदना आहे आणि तुझ्या हृदयात जे ओझे आहे ते मला सर्व दिसत आहे. तू अनेकदा लोकांसमोर हसतोस, पण रात्री एकांतात बसून रडतोस. तुझ्या मनातील ती वेदना तू कोणालाच सांगत नाहीस. पण बाळा, तुझे प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतात. तू विचार करतोस, स्वामी, मी एवढी भक्ती करतो, एवढे नामस्मरण करतो, तरी माझ्याच वाटेला इतके दुःख का? बाळा, हे लक्षात ठेव, सोन्याला चमक यावी म्हणून त्याला अग्नीतून जावे लागते. तसेच तुझ्या जीवनातील या परीक्षा तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहेत. आज तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती कायमची नाही. काळ बदलतो, ऋतू बदलतात, दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा उजाडते. मग तुझ्या जीवनातील अंधार कायमचा कसा राहील? तुझ्या आयुष्यातील प्रकाश येणार आहे. फक्त थोडा धीर धर. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मला माहिती आहे, काही लोकांनी तुझा विश्वासघात केला आहे. ज्यांना तू आपले समजले त्यांनीच तुला दुःख दिले. ज्यांच्यासाठी तू रात्रंदिवस झटलास त्यांनी तुझी किंमत ओळखली नाही. यामुळे तुझे मन खूप दुखावले आहे. पण जे तुझ्यापासून दूर गेले त्यांच्यासाठी तू रडू नकोस, कारण जे खरे आहेत ते तुझ्या जवळ राहतील आणि जे खोटे आहेत ते काळानुसार दूर जातील. तू अनेकदा स्वतःला एकटा समजतोस. तुला वाटते की या जगात माझे कोणीच नाही. पण बाळा, तू एकटा कसा असशील? मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा दुःखी होतोस तेव्हा मी तुझ्या जवळ बसलेला असतो. तू जेव्हा रडतोस, जेव्हा मी तुझे अश्रू पुसत असतो. फक्त तुझे डोळे मला पाहू शकत नाही. तुझ्या मनात एक मोठी इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस. अनेक वेळा तुला वाटते की आता सर्व संपले, पण मी सांगतो, अजून काहीही संपलेले नाही. ज्या गोष्टीची तू मनापासून वाट पाहत आहेस ती योग्य वेळ येताच तुझ्या हातात येईल. माझ्या बाळा, तू स्वतःला कमी समजू नकोस. इतरांशी तुलना करून स्वतःचे मन दुखावू नकोस. प्रत्येक व्यक्तीचा मार्ग हा वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते. पण जे आज उशिरा मिळते ते अनेकदा अधिक टिकाऊ आणि मौल्यवान असते. तुझ्या घरातील चिंता मला दिसत आहे. पैशांची अडचण, नातेसंबंधातील तणाव, भविष्याची काळजी, हे सर्व मी पाहत आहे. पण लक्षात ठेव, संकटे ही कायमची राहत नाहीत. जसा सूर्य ढगाच्या मागे लपतो पण अस्तित्वात असतो, तसाच माझा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहे. बाळा, आता स्वतःवर विश्वास ठेव. तू जितका विचार करतोस त्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहेस. तू अनेक वादळे पार केली आहेत, अनेक वेळा पडला आहेस, पण तुला उभाही राहिला आहेस. हीच तुझी खरी ताकद आहे. तू कधी भूतकाळातील चुका आठवून स्वतःला दोष देतोस. पण बाळा, जे झालं ते झालं. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येते. म्हणून स्वतःला माफ कर आणि पुढे चालत राहा. आज मी तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा जग तुझ्या विरोधात उभे राहील तेव्हा घाबरू नकोस. कारण जर मी तुझ्या बाजूने असेल तर संपूर्ण जग तुझे काहीही बिघडू शकत नाही. तुझे चांगले दिवस जवळ येत आहे.
हो बाळा, खूप जवळ. जे दार आजपर्यंत बंद होते ते उघडण्याची वेळ आली आहे. जे काम वारंवार अडकत होते ते पूर्ण होण्याची वेळ आली आहे. जे स्वप्न अशक्य वाटत होते ते सातत्यात उतरायची वेळ आली आहे. पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव, मनातील भीती काढून टाक. नकारात्मक विचारांना थारा देऊ नकोस, कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतात. माझ्या लाडक्या बाळा, आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे वाक्य तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलं नाही, तेव्हा माझे नाव घे. जेव्हा डोळ्यात पाणी येईल तेव्हा माझ्याकडे मन मोकळं कर. जेव्हा भीती वाटेल तेव्हा माझा धावा कर. मी धावत येईल, कारण तू माझा भक्त नाहीस, फक्त तू माझे बाळ आहेस. आई आपल्या लेकरांना कधी विसरत नाही, तसेच मीही तुला कधी विसरणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज मला ऐकू येत आहे. प्रत्येक वेदना मला जाणवते, प्रत्येक आनंद मला सुखावतो. म्हणून आज हास बाळा, काळजी सोड. जे तुझ्यासाठी आहे ते तुला नक्की मिळेल, आणि जे तुला मिळणार नाही ते तुझ्यासाठी योग्यच नव्हते. मी तुझ्या सोबत आहे, आज आहे, उद्या पण असेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.